खुनाचे खटले कोणत्या टेक्नॉलॉजीवर तंत्रज्ञानावर चालू शकतात का? याचं उत्तर आतापर्यंत तरी नाहीये. एखाद्या कंपनीवर चालू शकतो, एखाद्या व्यक्तीवर चालू शकतो. मात्र जर एखाद्या टेक्नॉलॉजीनं कोणाला खून करण्यासाठी प्रवृत्त केलं, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असं प्रकरण जे आहे ते जगात अजून घडलेलं नाहीये, नव्हतं. मात्र आता असंच एक प्रकरण घडलेलं आहे आणि एका टेक्नॉलॉजीवर आहे. टेक्नॉलॉजी कोणती आहे? चॅट जीपीटी, जी तुमच्या माझ्या रोजच्या वापरातलं आपलं ते आता सध्या एक साधन बनलेलं आहे. समजा हा खटला एखाद्या टेक्नॉलॉजीवर चालवायचंही ठरवलं, तर तो कसा चालवला जाईल, कुणावर चालवला जाईल, बरं चालवल्याही गेला, शिक्षाही झाली. आता याच्यात चॅट जीपीटीनं मात्र हे कबूल पण केलंय की हो मी त्याला खुनासाठी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलंय. मग आता शिक्षा द्यायचीच झाली तर कोणाला दिल्या जाईल आणि ती नेमकी मग काय दिल्या जाईल, असे भरपूर प्रश्न जे आहेत ते सध्या उभे राहतात. मात्र 83 वर्षांच्या महिलेची तिच्याच मुलानं केलेली हत्या, त्याचबरोबर त्यानंतर त्यानं स्वतःचा घेतलेला जीव अर्थातच केलेली आत्महत्या, यासाठी जबाबदार धरण्यात आले ते चॅट जीपीटीला. त्याच्याच सल्ल्यानं त्या मुलानं आपल्या आईचा खून केल्याचं सर्वांचं आता त्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. प्रकरण कुठचं आहे तर प्रकरण आहे सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया सुपेरियर कोर्टातलं. त्या कॅलिफोर्नियाच्या सुपेरियर कोर्टात एक प्रकरण गेलं. याच्यात हा दावा करण्यात आला, खटला टाकण्यात आला ओपन एआय अर्थातच चॅट जीपीटीची पॅरेंट कंपनी, या ओपन एआय कंपनीवर या सॅन फ्रान्सिस्को कोर्टात जो आहे तो खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात काय म्हटलंय की एक महिला आहे, 83 वर्षांची, नाव आहे सुजान एडम्स. या सुजान एडमची तिच्याच मुलानं स्टीन एरिक सोएलबर्ग यानं हत्या केली, जो 56 वर्षांचा आहे. 3 ऑगस्टला त्यानं आपल्याच घरात आपल्या आईला मारहाण केली, तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर चाकून स्वतःवर वार करून स्वतःला संपवलं. आता तुम्ही म्हणाल यात चॅट जीपीटी कुठे आहे, तर खरी गोष्ट इथं सुरू होते. हा जो सोएलबर्ग आहे, स्टीन एरिक सोएलबर्ग, या सोएलबर्ग थोडासा एक मानसिक असल्यासारखा होता असं सध्या कंपनीचं चॅट यायचं म्हणणं आहे. या सोएलबर्गनं चॅट जीपीटीला म्हटलं की मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतंय असं मला वाटतंय, कोणीतरी माझ्यावर नजर ठेवतंय, माझी जासूसी करतंय असं वाटतंय. त्यावर चॅट जीपीटीनं म्हटलं, त्याला विचारलं की तुला असं का वाटतंय. त्यानं सांगितलं माझ्या घरात एक प्रिंटर आहे, त्याच्यामध्ये एक लाईट ब्लिंक करतोय, त्यामुळे मला असं वाटतंय. त्यावर चॅट जीपीटीने त्याला उत्तर दिलं, हो तो लाईट ब्लिंक करतोय याचा अर्थ नक्की तुझ्यावर कोणीतरी नजर ठेवतोय, त्यात कॅमेरा आहे. याला संशय याचा अजून बळावला. याच्या डोक्यात आधीच जासूसीचं खूळ की माझ्यावर कोणीतरी करतंय, जासूसी करतंय वगैरे. याच्या डोक्यातल्या त्या मानसिक विचारांना चॅट जीपीटीनं अजून बळकट केलं. त्यावर यानं मग त्या चॅट जीपीटीशी अजून डिस्कस केलं की कोण हे करू शकतं. तर चॅट जीपीटीनं उत्तर दिलं की तुझ्या घरात कोण कोण आहे, तुझ्या घरी कोण कोण येतं, मग घरात येणारा पेपरवाला, दूधवाला, हे तर आहेतच, पण याच्या घरात एकमेव याची सदस्य होती परिवारातली, ती म्हणजे आई. चॅट जीपीटीनं त्याला हे सांगितलं की तुझी आई सुद्धा यात सामील आहे. त्यानंतर मुलाचा आईवरचा जो आहे तो एक विश्वास उडाला. त्यानंतर एक जो त्यानं तो आईसोबत त्याच्या गाडीत गेला, आई मैत्रिणीसोबत त्यांच्या. यानं चॅट जीपीटीला आल्यावर सांगितलं की मला गाडीमध्ये गॅसचा वास आला आणि मला असं वाटत होतं की मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतात. तेव्हा चॅट जीपीटीनं त्याला सांगितलं की तुला जर असं वाटत असेल तर नक्कीच तुला सावध राहिलं पाहिजे. ते तुला काही करायच्या आधी तुला काहीतरी केलं पाहिजे, तरच तू वाचू शकशील. चॅट जीपीटीने जसं म्हटलं हे, त्यानंतर त्याच्या डोक्यात ते वेळ जे आहे, वेळ आपण ज्याला म्हणतो की मला आता वाचायचंय, मला आता वाचायसाठी कोणाला तरी मारायचंय, ते सर्व्हायवल थिंग ज्या त्याच्या डोक्यात सुरू झाल्या आणि 3 ऑगस्टला त्यानं आपल्याच आईला आपल्याच घरात मारहाण केली, तिचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर त्यानं स्वतःचाही चाकून वार करून स्वतःच्या अंगावर आत्महत्या केली. आता ओपन एआय वर त्याच नातेवाईकांनी सर्व हे चॅटचे पुरावे वगैरे हे दाखवून ओपन एआय वरच केस केली. ओपन एआयचं म्हणणं आहे की ती व्यक्ती मानसिक होती, त्यांना डॉक्टरांचा सल्ला पाहिजे होता. मग या वकिलाचं जे म्हणणं आहे या सोएलबर्ग आणि त्याच्या नातेवाईकांचं की मग चॅट जीपीटीने त्याला मानसिक एखाद्या डॉक्टरकडे दाखवण्याची किंवा डॉक्टरांना दाखवण्याची का अशी एकही कल्पना सुचवली नाही. चॅट जीपीटी हे एक अर्धवट असं माध्यम आहे जे कोणाला काहीही सांगतं, जे सध्या मनुष्यासाठी धोकादायक आहे असा त्यांनी दावा केला. याच चॅट जीपीटी किंवा ओपन एआय वर सध्या युरोप आणि अमेरिकेमध्ये जे आहे ते एकूण 7 खटले जे आहेत अशाच प्रकारचे दाखल आहेत की कोणी स्वतःला संपवलं, कोणी घरच्यांना मारलं, कोणी शाळेत मित्राला मारलं, अशा या केसेस आहेत ते दाखल आहेत. मात्र हे चॅट जीपीटी जे आहे ते सध्या तुम्हाला एखाद्या कामासाठी मदत म्हणून उपयोगात येऊ शकतं. ते तुम्हाला कोणतंही एखादी गोष्ट जशी पाहिजे तशी करून देण्यास सध्या तरी असमर्थ आहे.
अशा गोष्टींचा आपण जेवढं कमी होईल तेवढंच उपभोग घेतला पाहिजे आणि अतिरेक टाळायला हवा. कारण आजच्या या गोष्टीतून आपण एवढंच समजू शकतो की एखाद्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा थोडा जास्त वापर हा गैरवापर ठरू शकतो, ज्यानं तुम्ही अडचणीत याल, तुमच्या घरचे अडचणीत याल. त्यामुळे काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.